तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली, सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर, तेही वर्षभर 365 दिवस. तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता, आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे AC, थंड आणि आरामदायी वातावरण. मिडनाईट असो किंवा कुठलाही वेळ, इमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर. एक कॉल करा आणि मदत लगेच. सुप्रीम फार्मा वेट, दिवस रात्र तुमच्या प्राणांची काळजी घेणारे. येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात, तेही 30 ते 40% डिस्काउंटवर. तर शेतकरी मित्रांनो, यायचं कुठे आहे? सुप्रीम फार्मा, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी. शेवगाव शहरामध्ये बुधवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते शहीद भगतसिंग चौक तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. जम्मू काश्मीरमध्ये पहलगाम इथं पर्यटकांवर भ्याड हल्ला झाला होता, तेव्हा भारत पाक युद्धाची परिस्थिती निर्माण झाली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भारताच्या जवानांना जशास तसं प्रत्युत्तर द्या असा आदेश दिल्यावर भारताच्या तिन्ही दलाच्या जवानांनी पाकला चांगलाच धडा शिकवला आणि ऑपरेशन सिंदूर हे भारतीय सैनिकांनी घडवून आणलं. त्यांच्या या धाडसी कार्याला मानाचा मुजरा करण्यासाठी शेवगाव शहरात भव्य ऑपरेशन सिंदूर पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेमध्ये माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला व राष्ट्रगीतानं पदयात्रेचा समारोप करण्यात आला. या ऑपरेशन सिंदूर पदयात्रेत आमदार मोनिका राजळे, मुख्याधिकारी विजया घाडगे, पोलीस निरीक्षक समाधान नागरे, सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभाग, नगर परिषद, पंचायत समिती, अंगणवाडी सेविका, महसूल विभाग, आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. आवाज जनतेसाठी शिवलिंग सोनटक्के, शेवगाव. आपल्या शेवगाव शहरामध्ये पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने जी कामगिरी केली, पाकिस्तानमध्ये घुसून तिथे दहशतवादी कारवाया नष्ट केल्या आणि त्यांना जी अभूतपूर्व कामगिरी केली त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी शेवगाव शहर आणि ग्रामीण भागातील सर्व पक्षीय कार्यकर्ते, सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या समवेत भव्य दिव्य अशी तिरंगा यात्रा आणि सिंदूर यात्रा या ठिकाणी शहरामध्ये संपन्न झाली. यामध्ये आमच्या सर्व माजी सैनिकांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि शेवटी आम्ही आज आमच्या भागामध्ये सुरक्षित आहोत, फक्त आपल्या देशाच्या सैन्यामुळेच या ठिकाणी शक्य होत आहे. अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये कुटुंबापासून दूर राहून देश सेवा करताय, त्यांच्या प्रति कृतज्ञता भावना व्यक्त करण्यासाठी आज आमच्या शेवगाव फार्मे अभूतपूर्व अशी तिरंगा यात्रा, सिंदूर यात्रा या ठिकाणी काढलेली आहे. मी पुन्हा एकदा सर्व तालुक्याच्या वतीने, त्याचबरोबर मतदारसंघाच्या वतीने, सर्व पक्षीय नेते आणि सर्व प्रशासकीय अधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने या तिन्ही सैन्य दलाचे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे मनापासून आभार मानते आणि सैन्याला या कामगिरीसाठी शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.